नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी महाराष्ट्र राज्य या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत. आता इयत्ता 5वीचे माझे सर्व बालमित्र असं म्हणत असतील, सर हे तर आपण मागच्याच आठवड्यात शिकलो की आत्ता परत काय आहे? नाही बाळांनो, आपल्याला आज एक JNV वाल्याकडून एक नवीन असं नोटीस आलंय है ना, एक GR आलाय. त्या GR मध्ये काय केलंय तर त्या विद्यार्थ्यांनी, आता हे नोट करायचं नाही बरं, नाहीतर लेक्चर सारखं नोट करसाल. पाहता एक नोटीस आले, मधामध्ये आपण नोटीस घेऊयात ती, ठीक आहे. तर आपल्या ह्या नवोदय जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये थोडासा बदल केलेला आहे. आता याच्यामध्ये काय बदल केलाय, कुठल्या विषयात केलाय, कसा केलाय, आपण हे डिटेल बघणार आहोत. त्याच्यामुळं हे लेक्चर आपल्याला फार महत्त्वाचं असेल, जे नवोदयची तयारी करताय त्या विद्यार्थ्यांसाठी. मग ते आपल्या बॅचचे विद्यार्थी असतील किंवा इतर जे कोर्स जॉईन केलेले नसतील ते पण विद्यार्थी असतील, सर्वांसाठी महत्त्वाचं लेक्चर असेल किंवा महत्त्वाचा हा व्हिडिओ असेल. तर पालकांसाठी सुद्धा याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी येतात. ही परीक्षा कधी होणार आहे, त्याचबरोबर याची फॉर्म कधी सुरू होणार आहेत आणि याच्या अभ्यासक्रमामध्ये नेमका काय बदल केलाय किंवा गेल्या वर्षी काय अभ्यासक्रम होता आणि त्याच्यात आता काय बदल केलाय. तर हा अभ्यासक्रमाचा बदल महत्त्वाचा आहे. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर मग जेव्हा आपण परीक्षा देऊ, परीक्षा कंप्लीट झाल्याच्या नंतर अजून एक व्हिडिओ याच्यावरती आपला येईल. तो म्हणजे काय की बाबा पूर्ण महाराष्ट्रामध्ये किती जवाहर नवोदय विद्यालय आहेत है ना, तर त्याच्याबद्दल डिटेल आपण माहिती पुन्हा घेऊ की कॅटेगरी वाईज काय असतंय, त्याचबरोबर शहरी ग्रामीण काय असतं, हे सगळ्या गोष्टींचा आपण विचार करून मग तो एक व्हिडिओ बनवणार आहोत. ओके, तत्पूर्वी आजच्या व्हिडिओमध्ये बघा, एक मिनिट थोडंसं आपल्याला हे पण लागेल सांगण्यासाठी. पहा, तर याच्यामध्ये आपल्याला काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये बघा. तर याच्यामध्ये आपली सर्वात महत्वाची डेट आलेली आहे, ती म्हणजे कोणती, तर फॉर्म बघा. आता लास्ट डेट टू अप्लाय, लास्ट डेट टू अप्लाय राईट, तर ती तुमची आहे 31/7/2026. ओके, 31/7/2026 या ही तुमची लास्ट डेट ऑफ अप्लाय आहे. आणि परीक्षा कधी होणार आहे तर 28/11/2026, म्हणजे आपण 27 मध्ये जाणारच नाहीये. आपली एक्झाम ही 28 नोव्हेंबरला होणार आहे राईट. म्हणजे आता बघा, हा जुलै है ना, जून तर गेला, आता जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, आपल्याकडे मोजून फक्त 5 महिने आहेत. 5 महिने नाहीत कंप्लीट, तर 5च महिने आहेत समजा, आपण असं गृहीत धरू. तर ह्या 5 महिन्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचे आणि त्यांनी काय काय बदल केलाय तो आपण आता बघूयात. ओके, चला या. आता हे यांच्या अधिकृत वेबसाईटवरनं तुम्हाला मिळेल. पाहता, आता सगळ्यात पहिले त्यांनी एक नोटिफिकेशन दिलंय. ओके, एक मिनिट. ही जी आहे ना, ही पार 35-36 पानांची PDF आहे अशी मोठी. त्याच्यामध्ये तुम्हाला नेमकं कुठं काय वाचावं हे कळणार नाही, म्हणून थोडंसं याच्यामध्ये काय आहे की शॉर्ट आउट करून जी माहिती आपल्याला महत्वाची आहे ती माहिती आपण बघू. ओके, शॉर्ट आउट केलेली की इम्पॉर्टंट काय आहे तेवढंच आपण बघू. ठीक आहे, या इकडे. मग तिची नोटिफिकेशन आहे ना, पूर्ण 36 पानांचं जे काय आहे त्यांचं GR, तर त्याच्यामधले डिटेल दिलेलं आहे की जवाहर नवोदय विद्यालय कुठे कुठे आहेत, किती आहेत, महाराष्ट्रासाठी किती आहेत, प्रत्येक राज्यासाठी किती येतं, तर हे अशी माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर कॅटेगराईज असेल, म्हणजे कॅटेगरीवाले असतील तर त्यांना क्वालिफिकेशन काय, हे सगळं डिटेल दिलं आहे. आपण ते त्या लेक्चरमध्ये स्टडी करूयात. ओके, चला. आता याच्यामध्ये बघा, ही तुमची आवेदन भरण्याची अंतिम मुदत आहे, हे आपण आताच बोललो, 31 जुलै असेल आणि परीक्षेचा दिनांक असेल 28 नोव्हेंबर. ओके, आता महत्वाचं या इकडे. आता परीक्षेसाठीच्या अभ्यासक्रमात जो बदल झालाय तो बदल बघा, लक्षात घ्या बाळांनो. तर पहिला जो आपण पार्ट स्टडी करायचो, जो की महत्वाचा होता आपल्याला, तो म्हणजे कोणता हो, तर तो होता बघा मानसिक क्षमतेचे, म्हणजे मानसिक क्षमता, ज्याला आपण बुद्धिमत्ता म्हणतो. बरोबर आहे. आता त्याचे प्रश्न फक्त 20च असणार आहेत. पहिले किती होते? 40 होते है ना. ह्या झपाझप डायग्राम यायच्या आणि नुसत्या 5 मिनिटाच्या आत कार्यक्रम मोकळा 40 प्रश्नांचा. बरोबर आहे की नाही. पण आता त्यांनी बदल केला. किती दिले प्रश्न? फक्त 20 प्रश्न दिले. कशावरती? बुद्धिमत्तेचा जो भाग आहे,
कोणता ज्याच्यावरती आपल्याला डायग्रामच असायच्या बघा, पाण्यातील प्रतिमा, आरशातील प्रतिमा, त्यानंतर लपलेली आकृती, सारखी आकृती, कागदाची घडी, हे जे होतं हे आपल्याला 40 प्रश्न यायचे है ना, आणि फार छान वाटायचं. पण आता त्यांनी ते बदलले. किती केले आता? 20. मग 20 कमी केले ना प्रश्न, आता ते 20 कुठे ऍड केलेत बघूया. चला, त्याच्यानंतर जे प्रश्न त्याच्यातले कमी केलेत त्याचा ते प्रश्न म्हणजे काय, तेवढे प्रश्न एक नवीन विषय आणला, नवीन सब्जेक्ट आणला, इन्व्हायरमेंटल सायन्स, ज्याला आपण काय म्हणतो, परिसर अभ्यास, इन्व्हायरमेंटल सायन्स. ओके, मग इन्व्हायरमेंटल स्टडी मधला आपल्याला काय काय असणार आहे, आपण थोडंसं डिटेल जाऊत, कारण हाच महत्वाचा भाग आहे ना, जो आपल्याला नवीन आलाय तो नवीनच भाग महत्वाचा आहे. मग हे नेमकं काय आहे, याच्यात कुठले पॉइंट ऍड केलेत, तर हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे, आता तुम्ही म्हणसाल सर हे नवीनच काय आलंय हो, टेन्शन घेऊ नका, आपण आहे ना ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी महाराष्ट्र राज्य म्हणजे आपल्याला पूर्ण महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहेत सर्व विद्यार्थ्यांना टेन्शन घ्यायची गरज, सर्व विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळणार आहे. का? कारण हा तुमचा पॉइंट कधी आलाय, आता मी आजच्या डेटला रेकॉर्ड करतोय, हा म्हणजे आपलं हे करतोय, लेक्चर घेतोय किंवा व्हिडिओ बनवतोय, तर रात्रीला आलंय, म्हणजे जवळपास किती एक 8-10 तास धरून चला, त्यापूर्वी आले. तर याचा जो अभ्यासक्रम आहे, याच्या अभ्यासक्रमात नेमके काय बदलले, नवीन चॅप्टर काय आलेत, या सगळ्यांसाठी आपली टीम कामाला लागलेली आहे. 10 लोकांची आपली टीम आहे ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमीची. तर हे 10च्या 10 रात्रीच कामाला लागलेत की बाबा याच्यातले कुठले चॅप्टर आहेत, त्याच्यावर काय प्रश्न येऊ शकतात, कसे प्रश्न येऊ शकतात, ह्याचा पूर्ण स्टडी करणं सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर त्याच्या नोट्स मिळतील, प्रॉपर त्याचं लेक्चर्स होतील, आणि लेक्चर मधला डेटा परत तुमच्या नोट्स मधला डेटा, हा दोन्ही डेटा एकत्र करून आपल्याला फायनल एक्झामसाठी तयारी करायची. आलं लक्षात? ओके, आता बघा, त्याच्यानंतर गणिताचे पूर्वीप्रमाणेच 20 प्रश्न आहेत, गणितात बदल नाही. त्याचबरोबर भाषा विषय म्हणजे मराठी, याच्यात सुद्धा काही बदल नाहीत. ओके, तर हे अशा पद्धतीचे बघा, बुद्धिमत्तेचे 20, इन्व्हायरमेंटल सायन्सचे म्हणजे काय, परिसर अभ्यासाचे 20, आणि हे तुमचे गणिताचे 20 आणि मराठीचे 20, टोटल किती झाले तुमचे 80 प्रश्न. पॅटर्न बदलला का? नाही, फक्त विषय मधामध्ये आणला, पण प्रश्नांचा संख्या आणि गुणांची संख्या याच्यात काय बदल झाला का? नाही. तर तेच आहे 80 प्रश्न 100 गुण. काय? 80 प्रश्न 100 गुण. बदल झाला का? नाही. आता आपल्याला हे जे 20 प्रश्न यांनी घेतलेत कोणते, बुद्धिमत्तेचे, आणि 20 काढून टाकलेत, तर ते 20 कोणते घेतलेत ते आपण बघूयात. त्याचबरोबर हे नवीन जे परिसराभ्यास आले, हे 20 कोणते आलेत ते पण आपण स्टडी करूया. चला या इकडे पहा आता. हा, तर आता हे मानसिक क्षमतेचे 20 प्रश्न कोणते आहेत पहा. आता हे मानसिक क्षमता म्हणजे बुद्धिमत्तेचे 20 महत्वाचे घटक आता कुठले ठेवले ते पहा याच्यामध्ये. तर पहिले आपल्याला काय यायचे 40 प्रश्न, आणि घटक किती असायचे, टोटल 10 असायचे, एका घटकावरती 4 यायचे, बरोबर आहे ना. मग असे 40 प्रश्न व्हायचे. परंतु आता काय केलंय की आता आपल्याला त्याच्यातले फक्त 5च घटक ठेवलेत, छोटे 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 छोटे, आणि त्याच्यावरती किती प्रश्न विचारतोय म्हटलेत, तर 20 प्रश्न विचारतोय म्हटलेत. मग आता 20 प्रश्न कोणते होते, तर कोपऱ्यातील भाग घालून आकृती पूर्ण करणे. आपण आता 4थी स्कॉलरशिपचे जे विद्यार्थी असतील, समजा गेल्या वर्षी ज्यांनी 4थी स्कॉलरशिप दिली, आपल्या बॅचला जे विद्यार्थी होते त्या सर्वांना आपण एक शिकवलेलं होतं बघा, आकृती पूर्ण करणे, बरोबर आहे. मग 4 असे चौकोनी असायचं, बरोबर आहे, आणि त्याच्यामध्ये एक कोपऱ्यातली आकृती गायब करायचं आणि म्हणायचं आपल्याला की इथं कोणती आकृती येईल, बरोबर आहे ना. यस, मग हा जो प्रश्न आहे तो हा चॅप्टर आहे, कोपऱ्यातील भाग घालून आकृती पूर्ण करणे. याचे किती प्रश्न असणार आहेत, 4 प्रश्न असणार आहेत. याचे किती असणार आहेत, 4 प्रश्न. आता क्रमाने येणाऱ्या आकृती पूर्ण करणे. आता हे क्रमाने येणाऱ्या आकृती पूर्ण करणे काय होतं रे बाळांनो, बघा बरं. आपण मागच्या सॅटर्डेला मी एक हे पण घेतलं होतं लेक्चर, है ना, तर त्याला त्याच्यामध्ये हा चॅप्टर पण सांगितला होता. काय असते बघा, एक हे क्रमाने येणारी आकृती. समजा आता याच्यामध्ये आपण एकच मिनिट पहा, है ना, समजा हे अशी देतंय 4 आपल्याला याच्यामध्ये आकृत्या देतंय, आणि आपल्याला ह्या आकृतीमधला बदल सांगा म्हणते. क्रमाने येणारी आकृती पूर्ण करणे. पहा, इथं जर असे 2 गोल असतील तर इथं काय करतं, 3 करतं, म्हणजे 1 वाढवला, बरोबर आहे. नंतरच्या ह्याच्यात काय करतं, 4 करतं, परत 1 वाढवला, मग ऑब्विसली इथं किती गोल येणार आहेत, 5. मग याला म्हणतो आपण क्रमाने येणारी आकृती पूर्ण करणे, राईट. आता हे भौमितिक आकृती पूर्ण करणे हे म्हणजे काय, समजा तुमचा काय एखादा ठोकळा टाईप असेल किंवा ठोकळे मांडलेले असतील, है ना, तर या प्रकारची जी आकृती असते त्याला आपण म्हणतो, किंवा 3D फॉर्म मधली काही आकृती असतील तर तो भाग तिथे येणार आहे. त्याच्यानंतर आरसा आणि पाण्यातील प्रतिमा, हे तर लईच सोपं आहे.
आणि आपण त्या दिवशी 5 मिनिटात हे पूर्ण केला चॅप्टर. बरोबर आहे की नाही? हा, एक तरी प्रश्न चुकतो का? नाही चुकत. म्हणजे हा जो भाग दिलाय हा आपल्याला, मला वाटलं की बाबा हा काढून टाकतील, पण नाही टाकला, कारण हा सगळ्यात सोपा आहे, है ना, एकदम इझी आहे हा पार्ट. त्याच्यामुळं काय असते, फक्त डायग्रामकडे बघून आपल्याला ठरवायचं असते. त्याचे काही नियम आहेत. नियम मी सुरुवातीलाच सांगतो तुम्हाला, की आरशातील प्रतिमा म्हणजे काय, मिरर इमेज घेताना काय रूल्स अप्लाय करायचे, आणि त्याच्याकडे बघूनच आपल्याला उत्तर सांगता येतं, ते पण विदिन अ सेकंड मध्ये, है ना. पण तो चॅप्टर आहे आपल्याला. त्यावरती 4 प्रश्न येतं. लपलेली आकृती शोधणे, एक मोठी अशी कॉम्प्लिकेटेड आकृती देते 4 पर्यायामध्ये, आणि एक प्रश्न आकृती देते की ही प्रश्न आकृती खालीलपैकी या कॉम्प्लिकेटेड आकृत्यांमध्ये ऑप्शन मध्ये की ही कुठशी असेल लपलेली आकृती, ते ओळखायचं असते. फार सोपं आहे. आणि हे जे चॅप्टर आहेत आपले, हे चॅप्टर तुम्हाला माहिती आहे आपला स्पेशल सॅटरडे कशासाठी आहे, तर स्पेशल सॅटरडे फक्त ह्याच्यासाठी आहे. म्हणजे आपण शनिवारच्या लेक्चरमध्ये फक्त काय घेतोय, फक्त हे चॅप्टर घेतोय. आपला हा चॅप्टर कंप्लीट सुद्धा झालाय, पाण्यातील प्रतिमा, आरशातील प्रतिमा. ओके, राईट. आता आपण या शनिवारी हा चॅप्टर घेणार आहे. बरोबर आहे ना. म्हणजे हे किती शनिवार लागतील हो याला? 5 शनिवार. म्हणजे किती? 1.5 महिना किंवा 1.25 महिना. म्हणजे 2 महिन्याच्या आतमध्ये आपला फक्त 1 दिवस दिला तर हा चॅप्टर कंप्लीट होतो. पूर्ण हा चॅप्टर कंप्लीट होतो पूर्ण. राईट, यस. मग अशा पद्धतीचे आपले महत्वाचे कोणते चॅप्टर त्यांनी दिलेले आहेत आपल्याला बघा, तर ते महत्वाचे चॅप्टर आपल्याला हे 5 आहेत आणि खूपच सोपे आहेत. एकही प्रश्न चुकत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आता जाऊत आपण पुढे, की बाबा हा नेमका जो तुमचा अभ्यासक्रम नवीन आणलाय, तर तो नवीन आणलेला अभ्यासक्रम हा आहे. याच्यावरती एकूण 20 प्रश्न विचारणार आहेत. याच्यावरती किती? एकूण 20 प्रश्न विचारणार आहेत. बरोबर आहे. बर, मग आता याच्यात पहिला जो पॉइंट दिलाय तो काय दिलाय? नैसर्गिक पर्यावरण जग. मग आता नैसर्गिक पर्यावरण म्हटलं, निसर्ग म्हटलं तर काय आलं? नदी आले, पर्वत आले, डोंगर आले. बरोबर आहे ना. त्याच्यात मग प्राणी आले, राईट. त्याच्यानंतर झाडं आले, पाऊस आला. तर हे सगळे जे येतं, हे सगळे एक एक प्रकार आपल्याला स्टडी करायचा आहे, है ना. वाहतूक काय असते, परिवहन काय असते, है ना. तर हे, त्याच्यानंतर नद्या. मग याच्यातला एक पॉइंट आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याचा स्टडी करायचा आहे आणि त्याचे आपल्याला नोट्स तयार करायचे. काम सुरू झालंय. ओके, पूर्ण नोट्स बनवणं हे ते काम रात्रीपासूनच काम सुरू झाले. आपल्याकडे वेळ नाहीये, मोजून 5 महिने आहेत. त्याच्यात पण काही दिवस झालेत आपले, म्हणजे जवळपास 4.5 महिने आहेत. 4.5 महिन्यामध्ये आपल्याला हे पूर्ण सिलेबस कंप्लीट करायचा आहे. आणि हा नवीन आलेला सिलेबस जो आहे जनरल स्टडीचा, जीएसचा, तर हा सिलेबस आपल्याला एक आता झाडे आहे, याच्यात वृक्षांचे प्रकार असतात. बरोबर आहे की नाही. पानझडी वृक्ष, उष्णकटिबंधीय वृक्ष. तर हे जे येतं, हे सगळे असे प्रकार आपल्याला याच्यामध्ये शिकायचे. नद्या तर तुम्हाला माहितीच आहे. तर हा जो पहिला आहे पावसाचे चक्र, म्हणजे पाऊस कसा पडतो, है ना. पाऊस कसा, कारण उन्हाळ्यात बघितलं तर पाऊस नसतो, पावसाळ्यात आलं की पाऊस सुरू होतो. मग कुठून येतो पाऊस? हे कुठून येतो पाऊस? बरोबर आहे. ढगफुटी म्हणजे काय, एकाच जागेवर खूप जास्त पाऊस का पडतो, तर हे सगळे आपण आहेत ना इथे स्टडी करणार आहेत पॉइंट. कुठे? पावसाचे चक्रमध्ये. आलं लक्षात. तर हा पहिला पार्ट असेल. दुसरा असेल तुमचं मानवी शरीर. काय असेल तुमचं? मानवी शरीर. आता मानवी शरीर म्हटलं की काय आलं? खाण्यापासून आलं ना, कारण आपण खातो तरच जगतो आणि तेव्हाच खाऊन खाऊनच असा होतो. बरोबर आहे की नाही. छोटूसा होतो त्याचा मोठा होतो. आपण कसा होतो? खाऊन. मग खातो काय? अन्न. मग हे जे आहे ना आपल्याला अन्न आणि अन्नाचे घटक, हा पहिला पार्ट असेल. आणि तुमच्या माहितीच तो सांगतो, हा अन्न आणि अन्नाचे घटक बाळांनो, जर आपले कोणी पालक बघत असतील जे सीटीईटीची तयारी करत असतील, जे टीईटीची तयारी करत असतील, टीईटी पेक्षा सीटीईटी मध्ये हा स्पेशल चॅप्टर आहे, अन्न आणि अन्नाचे घटक. आणि खूप चांगले प्रश्न येत आहेत त्याच्यावरती. म्हणजे विचार करा, 5वीच्या सिलेबस मधला पॉइंट तिथे ऍड केलेला आहे. आलं लक्षात. म्हणजे जे पालक सीटीईटीची तयारी करताय त्यांच्यासाठी हा महत्वाचा असेल बघा. त्यांना हा ऑलरेडी सिलेबसमध्ये दिलेला आहे. बरोबर आहे. यस. त्याच्यानंतर पचन संस्था, स्वच्छता, मानवी शरीरातील मुख्य ज्ञान. त्याच्यानंतर पचन संस्था, श्वसन संस्था, हा जो पार्ट आहे, हा पचन संस्था आणि श्वसन संस्था आहे ना, ह्याच्यामध्ये काही बेसिक घटक आहेत जे की कुठल्याही परीक्षेला जा, सायन्स म्हटलं की हे 2 पार्ट आलेच तुमचे. ओके. मुख्य शरीरातील मुख्य काही भाग आहेत, तर ते पण आपल्या याच्यामध्ये ऍड होतील. आता दैनंदिन जीवनातील विज्ञान काय असतं? दैनंदिन जीवनातील विज्ञान दररोजचं आपण काय शिकतो? फूड सेफ्टी, ज्याला आपण म्हणतो अन्न सुरक्षा. बरोबर आहे ना. फूड सेफ्टी. आता तुम्हाला माहिती असेल बघा, आदरणीय IAS माननीय अधिकारी
तुकाराम मुंडे, बरोबर आहे. तर ह्यांनी जो आता उपक्रम हाती घेतलाय तो पूर्णतः 100% फूड सेफ्टीचा आहे आणि आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी तो खूप चांगला आहे. आपण काय काय खात होतो की बघा आता कळायले की आपण किती म्हणजे काय म्हणतो त्याला शरीराला हानिकारक घटक खात होतो, बरोबर आहे ना. ते आता गोष्टी कळत आहे आपल्याला. मग हे जे आहे तर हा पार्ट आपल्याला इथे दिला आहे. अन्न सुरक्षा, हवा पाण्याचे प्रदूषण आणि जतन. पाणी किती महत्वाचं आहे, बरोबर आहे. ह्याचं जतन करणं किती गरजेचं आहे आपण ह्या उन्हाळ्यामध्ये बघितलं आता, राईट. हा जर पाऊस थोडासा लेट झाला असता तर बऱ्याच मोठ्या मोठ्या सिटींमध्ये, मुंबई सारख्या शहरांमध्ये पाण्याची किल्लत आली असती, तिथं पाण्याचा तुटवडा पडला असता, बरोबर आहे. म्हणून मग हे जे घटक आहेत ना फार महत्वाचे आहेत बाळांनो. आपल्याला हे इथूनच शिकायचे असतात. म्हणजे या वर्गापासूनच आपल्याला हे ज्ञान मिळतं की पाणी जतन करायला पाहिजे. तसं आपल्याला अगोदरही याचा सिलेबस दिलेला आहे. इयत्ता 3रीच्या एनसीईआरटीच्या सिलेबसमध्ये आपला 5वी 6वीचा सिलेबस तिथंच दिलेला आहे. त्याच्यामुळं हे घटक अगोदरच आपण शिकतो पण आपल्या सिलेबसमध्ये ऍड केलेले आहेत. ओके. त्याचबरोबर पाण्याचे जतन, त्याच्यानंतर जमिनीचे जतन. जमिनी नापीक होत चाललेल्या आहेत. कशामुळं, तर त्याच्यावरची जी माती आहे ती माती पाण्यासोबत पूर्णतः वाहून चालले. त्याचबरोबर त्या मातीमध्ये आपण जे रसायनं टाकतो है ना, रासायनिक खते टाकतो, तर ही खतं किती हानिकारक असतात हा आपण सगळा पार्ट याच्यामध्ये स्टडी करणार आहे. जमिनीचे जतन, फक्त मातीच वाहून गेली नाही पाहिजे असंही नाही. त्या जमिनीला काय पोषण तत्व लागतात, आपण त्याच्यामध्ये कोणते घटक टाकतो, मग त्या रासायनिक खतांचे प्रकार, त्याच्यामध्ये नत्र काय असतंय है ना, NPK म्हणतो, पोटॅश काय असतंय, तर हे सगळंच्या सगळं आपण इथं स्टडी करणार आहे. मग या प्रत्येक घटकाचा त्या जमिनीवर काय इफेक्ट होतो हे सुद्धा आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहे. लक्षात. मग हा तुमचा आला दैनंदिन जीवनातील विज्ञान. आणि लास्ट आहे बघा तुमचं ते म्हणजे सामाजिक परिसर. आता सामाजिक परिसर म्हटलं की समाज आला, बरोबर आहे. समाज आला की समाज म्हटलं की रूढी परंपरा आल्या. मग रूढी परंपरा आल्या म्हटलं की त्याच्यानुसार आतमध्ये थोडंसं कॅटेगराईज करायला गेलो तर ते आपलं पहनावा म्हणजे काय, आपण काय कपडे घालतोय हे थोडंसं आपल्या याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या समाजात वेगळं वेगळं आहे, बरोबर आहे. त्याचबरोबर अन्न असेल, खाण्याची पद्धत असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कुठे येतात, इथे येतात. मग त्याचबरोबर आपण काय शिकणार आहे समाजामध्ये, तर बाबा भारताची राजधानी है ना, इथं भारताच्या झाले तर भारताची राजधानी, उपराजधानी. त्याचबरोबर अजून जे घटक शिकणार आहे ते म्हणजे काय हो, जेवढे आपले राज्य आहेत, काय जेवढे आपले राज्य आहेत तर या राज्यांच्या राजधानी आपल्याला ट्रिक्सनं पाठ करायच्या. एक जबरदस्त ट्रिक्स आहेत, त्या ट्रिक्सनं आपल्याला पाठ करायच्या. याच्यामध्ये बरेच अशा काही गोष्टी आहेत बाळांनो ज्या ट्रिक्सनं पाठ करायच्या. आता नद्या आहेत, नद्यांच्या लांब्या असतील, पर्वत असतील, पर्वतांच्या उंची असतील, हे आपल्याला आता इथं लक्षात ठेवायचं ना की सर्वात मोठा पर्वत कोणता किंवा सर्वात उंच पर्वत कोणता है ना, तर हे आपल्याला ट्रिक्सनं. त्याचबरोबर आपण काय म्हणतो की बाबा इकडे या, राज्यराजधानी झालं, राष्ट्रीय प्रतीक की बाबा आपण जसं आपण म्हणणार का किंवा राष्ट्रीय चिन्ह, त्या प्रकारचे विविध घटक. आणि अजून महत्वाचं त्यांनी काय दिले बघा, सण उत्सव. कारण प्रत्येक समाजात वेगवेगळे सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात, वेगवेगळ्या सणांना वेगवेगळ्या समाजात महत्व असतं, राईट. तर ते सण उत्सव, त्याच्यानंतर हे तर आपण आत्ताच बघितलो, जंगल, ऋतू है ना, तिन्ही ऋतू आपले. त्याच्यानंतर पुढे आलो तर आपण कपडे, हे आताच आपण पहिल्यांदा स्टार्टिंगलाच बोललो त्याबद्दल. तर हा अशा प्रकारचा नवीन सिलेबस त्यांनी ऍड केलाय ज्याच्यावरती आपल्याला किती प्रश्न येणार आहेत, 20 प्रश्न येणार आहेत, बरोबर आहे. यस, टेन्शन घ्यायचं नाही बाळांनो. या इकडचा जो पार्ट आहे हा टेन्शनच घ्यायचा नाही, तुम्ही तो कंप्लीट करा. ओके. आणि आठवड्यातून आपण ह्याचं एक लेक्चर स्पेशल याचं ठेवणार आहे, आलं लक्षात. आठवड्यातून स्पेशल एक लेक्चर याचं ठेवणार आहे. मग याच्यामध्ये हे नेमके घटक काय असतात, ह्या प्रत्येक घटकाचा स्टडी काय, कारण आपल्याला दिसतो छोटा. आता काय म्हटलं, नद्या, कुठली नदी, एकच नदी दिली का आपल्याला, नाही. कोणत्या नदीचं नाव दिलं का, नाही. मग आपल्याला ह्या अभ्यासक्रमाला अनुषंगून म्हणजे अभ्यासक्रमावर आधारित आपल्याला ह्याचा नेमका काय एक तुमचा साचा तयार करता येईल अभ्यासक्रमाचा, प्रश्नांचा, हे आपल्याला त्याच्यामध्ये शिकायचं आहे. ओके. तर अशा पद्धतीचा आपला हा 20 प्रश्नांचा सिलेबस असेल आणि तो म्हणजे कुठला, तर परिसर अभ्यास. फार छान केले बघा हा अभ्यासक्रम याच्यामध्ये ऍड करून. का, कारण आपल्याला हा अभ्यासक्रम पुन्हा अजून दुसऱ्या परीक्षांनाही लागणार आहे. आणि भविष्यात जेव्हा तुम्ही 12वी पास व्हाल तर 12वी पास झाल्यानंतर काही क्लास 4 पदाच्या म्हणजे ग्रुप आपल्याला हे म्हणतो बघा, त्याला डी म्हणतो ना,
तर त्या पदाच्या आरोग्य भरती असेल, पोलीस भरती असेल, ह्यांच्या सिलेबसमध्ये हे दिलेलं आहे बाळांनो. त्याच्यामुळे तिथे आपल्याला फायदा होणार आहे. एमएमएस मध्ये याचा फायदा होणार आहे. म्हणून या वेळेसच आपल्याला याचा चांगला अभ्यास करायचा आहे. ओके, तर अशा पद्धतीचा हे असेल. मराठीमध्ये नो चेंजेस, गणितामध्ये नो चेंजेस. आलं लक्षात? हे आपलं चालू होतं. मधामध्येच तुम्हाला वाटलं की कुठून आलं बा आता हे नवीन काहीतरी, पण ते गरजेचं होतं की नाही. आपण इकडे चालू आहे, हे आपलं झालं आहे. आठवतंय का कोणाला? हा आपला मागच्या आठवड्यात झाला आहे. आपण याच्या पुढे आलोय. आता आपलं प्लेस व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू हे पण कंप्लीट झालंय बरं. ओके, हा चला आता हा जो भाग आहे, यस, आता सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक महत्वाची सूचना. आपल्या ह्या ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती इयत्ता 3री ते 8वी पर्यंतच्या जेवढ्या एक्झाम आहेत, मग ती स्कॉलरशिप असेल, मिशन आरंभ असेल, एनएमएमएस असेल, बरोबर आहे, त्याचबरोबर इतर एक्झाम पण आहेत एमटीएस सारख्या. तर या सर्व परीक्षांची आपल्याला इथे बॅचेस सुरू आहेत. सर्व परीक्षांचे मार्गदर्शन इथं उपलब्ध आहे आणि हे सर्व मार्गदर्शन 15 जूनला सुरू झालेलं आहे. परंतु सिलेबस सांगल्यानंतर 20 जून पासून ऍक्च्युअल सिलेबसला स्टार्ट झालेला आहे. इंडेक्स प्रमाणे सिलेबस सुरू झालेला आहे आणि याच्यामध्ये तुमचा महत्वाची सूचना म्हणजे काय, तर ही महाराष्ट्रातली एकमेव अकॅडमी अशी आहे की जिथे तुम्हाला दोन्ही लँग्वेज मध्ये शिकवलं जातं. म्हणजे मराठी मीडियमचे विद्यार्थी मराठी मीडियम मध्ये शिकतात, इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी इंग्लिश मध्ये शिकतात. ओके, आणि जे सेमीवाले असतील त्यांना बायलँग्वेज असतं, म्हणजे मराठीत पण क्वेश्चन असतो आणि इंग्लिश मध्ये पण क्वेश्चन असतो. त्याच्यामुळे कुठलाही विद्यार्थी असेल तर बिंदास्त जॉईन करू शकतो. बरं, जे विद्यार्थ्यांची समजा 4थी स्कॉलरशिप असतील, 3री स्कॉलरशिप असतील, तर या विद्यार्थ्यांची सुद्धा बॅच सेपरेट आहे बाळांनो. कारण तुमचं फाउंडेशन इथून सुरू होतं, त्यामुळे यांची सुद्धा बॅच सेपरेट आहे. आणि आपल्या भविष्यामध्ये जो करिअर आहे त्या करिअरचा पाया इथे भरला जातो. आणि इथे भरत असताना तुम्हाला जे शिकवणारे शिक्षक आहेत हे 15 वर्ष अनुभव असणारे, ते म्हणजे फक्त स्कॉलरशिपचा नाही आहे, तर एमपीएससी यूपीएससी पर्यंतच्या विषयांना, ह्या पर्यंतच्या परीक्षांचे मार्गदर्शन करणारे तुम्हाला इथे शिक्षक उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे शिकताना भविष्यामध्ये आपल्याला काय महत्वाचं आहे, काय परीक्षेला विचारलं जातं, हे तुम्हाला इथे शिकवताना आम्ही सांगतो. त्याच्यामुळं इथे अभ्यास करताना आम्ही फक्त त्या स्कॉलरशिपचाच विचार नाही करत, तर नवोदयचे विद्यार्थी, आता आपण नवोदयच्या बॅचमध्ये आहोत, तर नवोदयचे विद्यार्थी जे असतील त्यांनी बघावं काय की आपल्याला कुठलंही महाराष्ट्रातलं बुक दिलं, त्याच्यातला आपण जर म्हणजे जो घटक दिलाय तो जर काढला तर पूर्णतः 100% खिचडी करून दिलेली आहे. परंतु त्याला किती भारी पद्धतीनं सेपरेट करून इव्हन दो प्रश्नांना सुद्धा मी टाईप वाईज शिकवलेलं आहे, म्हणजे विद्यार्थ्याचं कन्फ्युजन बिलकुल नको, कुठलाच कन्सेप्ट मागे राहणार नाही, अशा पद्धतीनं शिकवलेलं आहे. आणि ते लेक्चर चालू पण आहेत कंटिन्यू. आज आदरणीय सुंबे सरांचं लेक्चर झालेलं आहे बाळांनो. उद्याच्या लेक्चरमध्ये आपलं मॅथ्स रिझनिंगचा अभ्यासक्रम असेल. ओके, उद्या आपलं लेक्चर असेल. लक्षात. पालकांना सुद्धा विनंती आहे, ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी हे ऍप डाउनलोड करायचे बाळांनो. प्ले स्टोअरला जायचं, ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी हे डाउनलोड करायचं ऍप, आणि डाउनलोड केल्याच्या नंतर तुमचं स्वतःचं नाव रजिस्टर करायचंय. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्याचंच नाव रजिस्टर करायचंय. पालकांना विनंती आहे, तुमचं नाव रजिस्टर करू नका, कारण आम्ही जेव्हा विद्यार्थ्यांसोबत कम्युनिकेट करतो तर त्यावेळेस ते नाव आम्हाला विद्यार्थ्याचं आहे असं बोलून, म्हणजे असं समजून आम्ही बोलतो, त्यांना त्याच्यासोबत कम्युनिकेट करतो. ओके, त्याच्यामुळं नाव विद्यार्थ्यांचंच टाका. जर काही प्रॉब्लेम आला तर हे आपले ऑफिशियल नंबर आहे, तर 9021101029, त्याच्यानंतर दुसरा आहे तुमचा 7070090947. लक्षात. तर ह्या नंबरवरती तुम्ही कॉल करून विचारू शकता आणि वेळ वाया घालवू नका, कारण या परीक्षेचं महत्व का आहे, तर आपल्याला जेव्हा 6वी मध्ये नवोदयला आपल्याला प्रवेश मिळतो तर 6वी ते 12वी पर्यंत सीबीएसई लेवलचं हाय क्वालिटीचं एज्युकेशन आपल्याला फ्री मध्ये मिळतं. म्हणजे याचा अर्थ आपले जवळपास 10 ते 12 लाख वाचतात. आणि वाचतात तर हे ठीक आहे, पण अजून महत्वाचं काय तर शिक्षण, एज्युकेशन हे आपल्याला हाय क्वालिटीचं मिळतं. ओके, त्याच्यामुळे ही परीक्षा महत्वाची आहे. सर्वांनी परीक्षा द्या, सर्वांनी फॉर्म भरा. फॉर्म भरण्याची डेट तुम्हाला माहिती आहे, तर 31 जुलै लास्ट आहे आणि 28 नोव्हेंबर ही तुमची परीक्षेची डेट आहे. लक्षात. सर्वांना महत्वाची सूचना आजची कळाली. सिलेबस महत्वाचा होता त्याबद्दल आपण बोललो, आणि नंतर आपल्याला आता लेक्चरमध्ये तो सिलेबस स्टार्ट करायचा आहे. ओके, यस. चला मग थांबू तिथे. यस, धन्यवाद.